नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर आजचा व्लॉग थोडासा खास आहे, तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर ह्या ज्या काचेच्या माझ्या बरण्या आहेत त्या मी क्लीन करून घेतल्यात, कारण काल मी गेले होते एका एक्झिबिशनमध्ये, तर तिथून मी काही गोष्टी आणलेल्या आहेत. तर त्याच मला या काचेच्या जारमध्ये काढायच्या होत्या. आणि या ज्या काचेच्या जार आहेत त्या जवळपास 2 वर्षापूर्वीच्या आहेत. मी 12चा सेट घेतला होता, म्हणजे 12 बरण्या होत्या आणि त्यातली एकही बरणी फुटली नाही आहे. खूप छान आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी काल घेऊन आली आहे. तर ते थोडंसं लोणच्यासारखं आहे, म्हणजे एक तर छुंदा आणि एक म्हणजे हे लोणजी, आमकी लोणजी किंवा कैरीची लोणजी, आपल्याकडे काय म्हणतात ते मला माहिती नाही. पण तो जो माणूस आहे ते तो असं बचपन की याद आहे लोणजी वगैरे असं काहीतरी समथिंग म्हणत होता. मला प्रॉपर सांगता येत नाही आहे. तर ह्या 2 गोष्टी मला त्या काचेच्या बरणीत काढून ठेवायच्या, त्यामुळे मी ते उन्हात ठेवलेल्या आहेत. आणि इथे नवन्या देखील मला काहीतरी सांगत होती, तिची अजून आंघोळ व्हायची राहिली. तर मी पहिली बरण्या धुवून ठेवल्या, आता हिला आंघोळ वगैरे घालते, तोपर्यंत त्या छान अशा क्लीन होतील. तर या ज्या बरण्या आहेत त्या व्यवस्थित अशा वाळण्यात मी थोड्या उन्हात वाळायला घातल्या होत्या. तोपर्यंत आम्ही दोघींनी जे आहे ते आवरून घेतलं. आमचे पप्पा गाडीचं थोडंसं काम करायला गेले, मग आम्हाला बाहेर जायचं. तर काल एक्झिबिशन मध्ये गेलो होतो, तर तिथून हे मुखवास, त्यानंतर ह्या ज्या 2 तळायच्या गोष्टी आहेत, हे काहीतरी नाचणीची बॉबी आणि हे पोह्याचे पापड, हे जे ह्या दोघांना आवडलं होतं म्हणून त्यांनी घेतले. एक्झिबिशन मध्ये म्हणजे इथे होता शॉपिंग महोत्सव होता सावेडी. तर सकाळ महोत्सव, शॉपिंग महोत्सव म्हणून होता. तर तिथे यावेळेस एवढ्या व्हरायटी नव्हत्या. मी थांबा फुटेल काचे. तर मी 2020 मध्ये गेली होती, तेव्हा नवन्या नव्हती, फेब्रुवारीमध्ये. तेव्हा खूप साऱ्या व्हरायटी होत्या तिथे, खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या. पण यावेळेस असं वेगळं असं इंटरेस्टिंग असं काहीच नव्हतं. आणि जे काही होतं त्याचे रेट नॉर्मली ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला 30-30 रुपयाला, 10-10, 20-20 रुपयाला मिळतात. हे तरी 30-40 रुपयाला मिळतं. तर हे मला 60 रुपयाला मिळाले. हे एवढेसे पोह्याचे पापड आहेत, 100 ग्रॅम लिहिलेत आता याच्यावर. तर हे 30 रुपयाला मिळाले. हे जे मुखवास हे बाहेर आपण एक 40-50 रुपयापर्यंत घेऊ, तर हे मला तिथे 100 रुपयाचं मिळालं. आणि पण एक गोष्ट मिळाली, ती पण थोडीशी कॉस्टलीच मिळाली, पण टेस्ट एक नंबर आहे. ते म्हणजे हे काहीतरी तिथे बचपन की याद आहे म्हणून काहीतरी होतं. तर हे आपल्या कैरीच आहे. तर ते सांगत होते की याच्यात विलायची, बदाम, काजू, भरपूर काय काय, आणि याची टेस्ट खूप भारी लागतीये. यांनाही फार आवडलं. मग हे बोलले हे देखील घे. आणि मी हा छुंदा आणलाय. तिथे लोणच्याचे अप्रतिम प्रकार होते, पण मी त्या जळजळ माझ्या ऍसिडिटी आणि त्या जळजळमुळे घेतले नाही. तर मी हे 2 गोष्टी घेऊन आले, पण मला ना 150 रुपये पाव मिळाले. हे मी दोन्ही पावशर घेऊन आलेली. तर हे आपल्याला ह्या काचेच्या बरण्यात काढायचंय, म्हणून मी या काचेच्या बरण्या क्लीन करून घेतल्यात, व्यवस्थित वाळवून घेतल्यात. आपण हे याच्यात काढून घेऊया. तुमच्यासोबत एक मस्त आणि छान अशी गुड न्यूज देखील शेअर करायची आहे, ते देखील मी तुम्हाला सांगते पुढे. पहिलं आपण हे यात काढून घेऊया. नाही पडणार खाली. काढू दे मग त्याच्यात. खोकला कोणाला येतो? मग तरी साठून लागायचं. झालं? तर कालचा जो व्हिडिओ आहे तो मी कंटिन्यू केला नाही, कारण आम्ही एका कामासाठी बाहेर गेलो होतो.
मला तुमच्यासोबत गुड न्यूज शेअर करायची होती. जी गुड न्यूज आहे याची मी खूप दिवसाची वाट पाहत होते, कारण हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. जे मिडल क्लास गृहिणी असतील किंवा जे काही मिडल क्लास फॅमिली असतील तर प्रत्येकाचं हे स्वप्न असतं, ते म्हणजे स्वतःचं हक्काचं घर. तर हो, फायनली मी देखील म्हणजे आम्ही देखील आमचं एक घर घेत आहोत. छोटंसं आहे आत्ता तरी. तर आम्ही नवीन घर खूप गेल्या वर्षीपासून शोधतोय. खूप सारे रो हाऊस पाहिले, फ्लॅट्स पाहिले, खूप वेगवेगळ्या बजेटमध्ये पाहिले, पण फायनली एक आम्हाला आवडलं. बजेटमध्ये देखील आहे, थोडंसं छोटंसं वाटू शकतं, पण काही कारणामुळे ते आत्ता घेतलंय. जर ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या तशाच झाल्या तर मी शेअर करेल की आम्ही तेच का घेतलं. म्हणजे आम्ही 1 BHK घेतोय सध्या तरी. तर मी 1 BHK का घेते हे सगळ्या गोष्टी, तर ज्या गोष्टी ठरवल्यात त्या तशाच झाल्या. तर फ्युचरमध्ये त्या गोष्टी मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल की का, कशासाठी वगैरे. पण सध्या तरी आम्ही खुश आहोत की आमचं स्वतःचं घर होत आहे ते. तर येणारे जे व्लॉग आहेत ते नक्की पहा. ऍक्च्युली मी एक व्हिडिओ काढला होता घराचा, पण काम चालू असल्यामुळे खूप धूळ घाण वगैरे आहे, त्यामुळे मी तो व्हिडिओ नाही इथे लावत आहे. गप्पा आणण्या. पण लवकरच मी आमचं घर देखील तुम्हाला दाखवेल. फ्लॅट आहे, रो हाऊस वगैरे नाहीये, पण छान आहे. आमच्या दोघांनाही आवडला. बऱ्याचशा वेळेस आम्ही गेल्या वर्षापासून जे घर बघत होतो त्याचं व्हायचं असं की मला आवडलं तर यांना आवडत नव्हतं, यांना आवडलं तर मला आवडत नव्हतं, आणि दोघांनाही आवडलं तर एरिया ठीक नव्हता. तर आता एरियाही व्यवस्थित आणि दोघांनाही आवडलं, तर म्हटलं घेऊन टाकावं. त्यामुळे लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल ते घर देखील. तर हीच गुड न्यूज मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर येणारे व्लॉग्स जे आहेत ते नक्की पहा, त्यात खूप छान छान गोष्टी येणार आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण येणारे व्हिडिओ हे खूप इंटरेस्टिंग आणि मस्त असे असणार आहेत. चला तर मग या सगळ्या गोष्टीच तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तर आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.